यानंतर थेट जाऊयात राहुल गांधींचे वकील बोलतात। यांची उलट तपासणी नेमलेली आहे, परंतु आज त्यांची उलट तपासणी होणार नाही। कारण का आज आम्ही या केसमध्ये आम्ही 2014 साली माननीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांच्या जामिनाचे पेपर्स दिलेले होते, परंतु आता रिसेंटली त्यांचा देहांत झाला आणि त्यामुळे भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार नवीन जामीन देणं जरुरी आहे आणि त्यामुळे आम्ही आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सकपाळ साहेब हर्षवर्धन सकपाळ साहेब यांचा आम्ही जामिनाचे पेपर्स देत आहोत आणि राहुलजींना येणं यासाठी जरुरी आहे की त्यांना त्या शुअरिटी बॉन्डवर त्यांचा पर्सनल बॉन्ड पण देणं गरजेचं आहे। त्यामुळे ते न्यायालयाच्या आदेशानुसार आज कोर्टामध्ये हजर राहत आहे आणि आम्हाला ज्युडिशियल सिस्टमवर पूर्ण विश्वास आहे। आज जे तपासिक अधिकारी आहे, चौकशी अधिकारी 202 CRPC प्रमाणे ही क्रिमिनल केस चौकशीला निजामपुरा पोलीस स्टेशनला गेलेली होती त्यावेळेला 2014ला आणि त्यामुळे त्यांची उलट तपासणी आज होणे आहे। परंतु आज आम्ही या जामिनाची प्रक्रिया पूर्ण करू आणि पुढच्या तारखेला त्यांची उलट तपासणी करू। सर आज राहुल गांधींच्या वकिलांनी ही सगळी माहिती दिलेली आहे। थोड्याच वेळात राहुल गांधी कोर्टामध्ये हजर होतील। आज त्यांची कोणतीही उलट तपासणी होणार नाही, केवळ नवीन जामीनदार हे न्यायालयामध्ये सादर केले जाणार आहेत, जे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ असतील। याआधी 2014 साली शिवराज पाटील चाकूरकर यांची जामीनदार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। त्यांच्या निधनानंतर आता नवे जामीनदार सादर केले जातील आणि यानंतर उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा